ऐका तर छोटंसं चिमणीचं गीत. चिमणी म्हणजे जनावर नाही बर, चिमणी म्हणजे पक्षी नव्ह. चिमणी म्हणजे आपली लहान नवसाची मुलगी बर. मुलगी जन्माला आली म्हणजे आपण तिला प्रेमाने चिमणी छकुली दिदी असं म्हणत असतो आणि तीच आपली लाडकी चिमणी बर. म्हणून ऐकू तर छोटंसं चिमणीचं गीत. राजला कुटवारी अगं चिमणी माझी माहेरी, अगं बाई राजला कुटवारी, अगं चिमणी माझी माहेरी. अगं लगीन झाल्यावर चिमणे जाणार पर्या. आणि जन्माला मुलगी आली आई वडिलांना अतिशय आनंद होत असतो. आई म्हणत असती मला मुलगी झाली, मला मुलगी झाली. आई बापाला घर बोलताना सासू सासऱ्याला सगळ्यांना ओरडून सांगते की मला मुलगी झालेली आहे. आणि तो बाप आपल्या मित्रमंडळीला सांगत असतो मला मुलगी झाली, मला पहिली बेटी झाली, पहिली बेटी आणि धनाची बेटी, मला मुलगी झाली हो. मित्रमंडळीला जिलेबी वाटत असतो, आनंदी हे आनंद वाटत असतो. मुलगी जन्माला आली, लहानची मोठी होऊ लागली.
लहानची मोठी झाली तरी आई बापाला कळत नाही. तर माझी चिमणी फार मोठी झालेली आहे. पण त्या आई बापाला असं वाटतं की माझी चिमणी फार लहान आहे. ज्या टायमाला आपल्या चिमणीला पाहुणे बघायला येतात, मुलीला पाहुणे बघायला आल्यानंतर नवरी मुलगी पसंत करतात. नवरी मुलगी पसंत झाल्यानंतर तिच्या लग्नाची तारीख धरतात. लग्नाची तारीख धरल्यानंतर दिवसानुदिवस लवकर जातात. पण ह्या चिमणीच्या दारामध्ये आया बायाने वाडा भरलेला असतो. आया बाया हळद करतात. ओरडी मंडळी येत असतात. ओरडी मंडळी आल्यानंतर नवरदेव शेवट दिला जातो आणि तो नवरदेव मिळून मांडवाच्या समोर येऊन उभं राहिला. त्या नवऱ्या मुलीला त्या नवरदेवाचा हात धरला. त्याच वेळेस तो टाकीदार चुकून गेला. कसलाही अधिकार त्याचा राहिलेला नाही. एक शेतामध्ये आपला अधिकार चुकून करत असतो. त्या आईनं 9 महिने 9 दिवस उशिरा वागवणारी ती मुलगी एक शेतात आपलं आयुष्य संपवतो. मुलीचं लग्न लागलं. मुलीच्या अंगावर अक्षता पडतात. त्या मुलीच्या अंगावर अक्षता पडता. आई तुळशीला पाणी घालते. हातामध्ये तांब्यातलं पाणी त्या तुळशीमध्ये आणि त्या पांडुरंगाला सांगते, माझी चिमणी नाना असायची. त्याचं पाणी नेत्राची दिली केली. लहानची मोठी केली. माझ्यापासून माझी चिमणी दूर झाली. त्याला हाताच्या घोड्यासारखं माझ्या चिमणीला जपले. माझ्या चिमणीला पांडुरंगासारखाही नवरा भेटतो. माया लावणारे सासू सासरे असू दे, माझ्या चिमणीला कसंही दुःख. मुलीचं लग्न लागतंय. ओरडी मंडळी जेवढं करून निघून जातात. मागे नवरीची गाडी. मुलीचं फळ वगैरे भरलं. चिमणी नाचायला निघतो आणि त्या चिमणीचा सुंदरचा चिमूला छोटासा भाऊ आपल्या मित्र मंडळीला जेवणा करताना वाढीत असतो. पण माझ्या चिमणीची गाडी निघाली आणि ती धावानं पाहिजे. हातातलं भांडं खाली टेकून येतो आणि धावत पळत आपल्या चिमणी पडत बहिणीकडे पळत चाललेला. बहिणी जवळ येतो. मोठ्याने आवडीत होतो. लाची मोठी गाडी शब्दाला धावला नाही ताई. आज तू मला सोडून झालीस. माझ्या आठवण तुझ्या भावाची तुला आठवणी येईल. असं अभद्र बोलू नको. तुझी चिमणी तुझ्या दारात उडून चालली बाबा. तुझ्या दारात तुझी चिमणी उडून चालली. पण थोडी असं खेळलं गेली. मला विसरू नको दादा. मला विसरू नको.
आपल्या भावाकडे लक्ष असू दे. राम राम रडणारी ती आई आज तुझ्या छत्र छायातून मी निघून चाललेले. बाबा राम राम रडणारा तो बाप असतो. बापाचं प्रेम हे कुणालाच कळत नाही. जर माणसाला ठोकर लागली तर आईची आठवण येते. पण एखादं सर्व वगैरेला बापाची आठवण येते. त्या टायमाला बाप फोन येणार असतो. तो बाप असतो. आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. मुलगी कोण पाऊल पुढे टाकी आई ती ओळख बघते. आई येते ग तू तुझी काळजी. बापाच्या गळ्यात पडून रडणारी ती मुलगी असते. ती मुलगी म्हणते बाबा 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 मी चालले. तुम्ही आता तुमची काळजी घ्या बाबा. मी आता तुम्हाला सांगायला दापायला बोलायला राहणार नाही हो बाबा. मी चालले. पुढे टाकली आई बापाकडे ओळख बघती. ती चिमणी असते. गावाचा गळा धरून रडणारी ती चिमणी असते. बापाचा गळा धरून रडणारी ती चिमणी असते. चिमणी म्हणजे 2 मुलाचा उद्धार करणारी ती मुलगी असते. जन्माला येते आई बापाच्या कुळाचा उद्धार करते. आणि लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली तर नवऱ्याच्या कुळाचा उद्धार करणारी ती चिमणी असते. ती चिमणी असते. तुमची जाणीला चालली. मुलगी झाल्यानंतर ती आपली आई दारामध्ये मांडवाला धरून उभी राहते. फक्त माझी चिमणी चालली. माझी चिमणी चालली आहे. जसं आई बापाचं नाव कमावलं तसं सासू सासऱ्याचं नाव कमावं. एका गोष्टीचं सासू सासऱ्याला उणं पडू नाही. जसं तुझ्या आई बाप तसं तुझे सासू सासऱ्याला चिमणी म्हणून चिमणी नाचायला गेली. आणि आई दारामध्ये मांडवामध्ये उभी राहते. मग ती आई काय म्हणते
माया असते ती आई खरोखर वाटत पडते आपल्या माझी चिमणी कशी असेल काय करीत असेल माझी चिमणी माझ्या चिमणीला सकाळी सकाळी नाश्ता करायचा तिथे काय असेल आणि काय नाही माझ्या चिमणी लहान होती तर हातामध्ये खेळायची हात मारले तर माझी चिमणी धड 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 6 महिन्यापासून माझ्या चिमणीचं तोंड मला दिसलं नाही कसे कसे नाही म्हणून ती आई आपल्या चिमणीच्या आठवण काढून कशी रडते कशी रडते मुलीच्या नशिबामध्ये नवरा ही चांगला असावा प्रेम करणारा नवरा असावा आणि माया लावणारे आई बाबासारखे सासू सासरे असावे म्हणजे त्या मुलीला माहेरची आठवण येत नाही तिला सासर आणि माहेर एकच वाटत असतं मुलगी म्हणजे हे काचाचं भांड आपल्या हातामध्ये काचाचं भांड आहे त्या हातात पडलं त्याचे किती तुकडे होतात त्याची गिनती लागत तशी ती चिमणी आहे तिला जर प्रेम करणारा नवरा असला तर आई बापाचा कोणाचा भेद येत नाही पण मुलीला आपला त्रास देणारा जर असेल तिला हर गोष्टी आई बापाचं भेद असतं तिच्या आई बापाच्या जीवावर मला कोणत्या गोष्टीची कमी पडली नाही जे सांगितलं जे मागितलं ते माझ्या बापानं आणून दिले म्हणून कवी महाराजांना सांगितलेलं आहे